हॅलो. तर आज होती सुट्टी आणि आम्हाला जायचं होतं लोहगडला, पण सकाळी उठायला उशीर झाला आणि पुण्यावरून 3-3.5 तास लागतात बाईकवर जायला, व त्यामुळे गेलोच नाही. व दिवसभर घरातली कामे वगैरे आवरली आणि मग यांना म्हणलं चला आपण लोहगावचा खंडोबा माळ आहे तिथे जाऊयात. आणि मी खूप जास्त एक्साइटेड होते कारण ही छोटीशी आमची ट्रेकिंग होती. मी फर्स्ट टाइमच जात होते आणि जाता जाता बघा किती छान वातावरण होतं. आणि जेव्हा घरी होते ना तेव्हा एवढं ऊन पडलं, दिवसभर एवढं छान वातावरण आणि निघायच्या वेळेस ऊन. पण परत आम्ही जेव्हा गाडीवर बसलो परत एवढं छान वातावरण झालं ना, मग आम्ही चढायला लागलो. असे टप्प्याटप्प्यानं माळ आहेत वरती आणि हे बघा किती छान कावळे पाणी पिते. थोडंसं पाणी होतं, आणखी 3-4 होते, पण मी जेव्हा व्हिडिओ शूट करत होते ना तोपर्यंत ते उडून गेले. मग परत आम्ही वरती चढायला लागलो आणि मी पर्स घेतली होती कारण की त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल आणि थोडंसं स्नॅक्स वगैरे खायला घेतलं होतं. एवढं छान वातावरण होतं ना, मला तर खूप जास्त मज्जा येत होती. एवढी छान हवा होती आणि मस्त आम्ही हळूहळू जात होतो वरती. आणि खरं सांगायचं म्हणजे मला तर एवढी जास्त भीती वाटते, थोडी पण मी उंच गेले ना तर खूप भीती वाटते. आणि बघा हे माझे किती छान छान व्हिडिओ काढत होते आणि ते बोलले की तू कशी चालते, किती हळूहळू, हात खाली नको टेकू, असं चाल सरळ. तरी पण बघा मी आणि पर्स ते आवरत पण नव्हतं, तरी पण मग हळूहळू वरती चढत होते. आणि एवढ्या वरती गेलो आम्ही आणि वरती बघा एक कुत्रा कुठून आला असेल काय माहिती, मग यांनी त्याचा पण व्हिडिओ शूट केला. आणि मला तर कुत्र्याची खूप जास्त भीती वाटते. मी ओरडत होते अहो नका त्याचा व्हिडिओ काढू, परत ते चावल बिवल. तरी पण ते खूप शांत होता. आणि बघा इथे उभी राहिले मी, इतकं छान व्ह्यू दिसत होता, मस्त सनसेट होत होता आणि वातावरण तर एक नंबर, खूप मस्त वातावरण होत होतं. मी ह्याचा पूर्ण लॉंग व्हिडिओ पण केलाय. तुम्हाला जर बघायचं असेल तर माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि मला सांगा व्हिडिओ कसा बनला आहे ते. मी माझ्या इन्स्टाच्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघा. आणि मग थोडा वेळ आम्ही खूप जास्त टाइम स्पेंड केला तिथे. दोघांनी पण मोबाईल एअरप्लेन मोडवर ठेवले साईडला आणि 2-3 तास आम्ही मस्त बसून राहिलो तिथे. एवढ्या छान गप्पा वगैरे केल्या आणि मग घरी जाण्यासाठी निघालो. आणि मग माझ्या चष्म्यात मीच दिसतीये. मग हे बोलले की चला आज तुला तुझ्या फेवरेट ठिकाणी पाणीपुरी खायला घालतो. आणि आज यांनी मला एवढं पॅम्पर केलं, खूप जास्त खुश होते मी. आणि मग नंतर थोडंसं सामान घ्यायचं होतं, मग थोडंसं सामान वगैरे घेतलं, घरी आली, चेंज वगैरे केले. बघा किती मोठा पिंपल्स आलाय, स्किन केअर केला. आणि असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.